अंगणवाडी सेविका मदतनीसांना संतापाची लाट. फक्त 50 रुपयासाठी सरकारकडूनच हा मोठा आर्थिक लाभ बंद. अंगणवाडी सेविकांचा मोठा निर्णय. 25 फेब्रुवारी अंगणवाडी सेविकांसाठी ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 50 रुपयासाठी लाडक्या बहिणीचं सर्वेक्षण थांबवलं. नागपुरातील नेमकं काय घडलं? लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये येतात. मात्र या योजनेत आता निकष कठोर करण्यात आले असून सर्वेक्षण सुरू झाले आहे. ज्या ज्या भागातून तक्रारी आल्या तिथे सर्वेक्षण केलं जात असून निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. त्यात अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत. आता जागोजागी सर्वेक्षण केलं जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आणखी कमी होऊ शकते. मात्र आता हे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनीच नकार दिला आहे. नेमकं त्यामागे कारण काय आहे ते समजून घेऊया. महिलांनी दिला नकार. लाडक्या बहिणीच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांचा नकार दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने निश्चित केलेला प्रोत्साहन भत्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यात आता लाडक्या बहिणी योजनेचे सर्वेक्षणाचे काम करायचे असल्याने सेविकांनी नकार दिला आहे. लाडकी बहीण योजनेला अंमलात आणली तेव्हा अर्ज भरणाऱ्या सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता सरकार देणार होतं. मात्र त्याचे पैसे अद्याप थकीत असल्याने नव्याने सर्वेक्षणास सेविकांनी नकार दिला आहे. या महिलांचे अर्ज बाद होणार. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत राज्यभरात सर्वेक्षण केलं जात आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात असून त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असं मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिलांनी निकषात बसत नाहीत त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती मिळणार पैसे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात येतात. जुलै 2024 पासून लाभार्थी महिला आणि तरुणीला या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. असून 8वा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा आहे. त्यातही अनेक महिलांचे बायोमॅट्रिक न झाल्याने पैसे खात्यावर आले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांना 6वा हप्ता मिळाला नाही ते आता एकत्र येणार आहे.